आपण आज एक संजीवनी बनवणार आहोत. म्हणजे अगदी विकनेस असेल, केस गळत असतील, HB फॅक्टर कमी असेल, त्वचा पेल असेल वगैरे, तर सगळ्यांसाठी एकच इलाज आहे हा, ती म्हणजे ग्रीन स्मूदी. ह्याच्यामध्ये अगदी सगळं तुम्हाला मिनरल्स वगैरे सगळं मिळतं आणि एकदम छान तब्येत होते. एक छान एखाद महिन्यात वगैरे. पण हे नेहमीच घ्यावं, अगदी एखाद महिन्यात घ्यावं आणि सोडून द्यावं असं नाही आहे. काय काय सामान घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते आहे. ही काही तुळशीची पानं घेतलेली आहेत मी, भरपूर घेतली आहे. काही म्हणजे याचे शेंडे, कोवळ्या, मंजिऱ्या वगैरे घेऊन टाकाव्या. एक तर शेंडे घेतल्याने काय होतं, तुळस डेरेदार होते आणि कोवळ्या मंजिऱ्या घेतल्यामुळे झाडाचं नुकसानही होत नाही. कोवळ्या मंजिऱ्या येऊच देऊ नये तुळशीला जास्त, त्या लगेच तोडून टाकाव्यात, म्हणजे खुडून टाकाव्यात. त्यामुळे ह्यासाठी त्या यूज केल्या तर चालतात. थोडी कोथिंबीर घेतली आहे, एक 4-5 पानं घेतलेली आहे पालकाची. ही बघा पालकाची पानं, हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे मी, गच्चीवरती थोडासा कढीपत्ता कमी असतो माझ्याकडे, फार भरपूर घेण्यासारखा नाही आहे, तरी 2 पानं घेतलेली आहेत मी. आणि ही थोडीशी फळं घेतलेली आहेत. या सीझनमध्ये आता फळं येतात कढीपत्त्याची, त्यामुळे कवळी फळं घेतलेली आहेत कढीपत्त्याची. याचा अत्यंत सुंदर स्मेल येतो. हे बघा छानपैकी कढीपत्त्याला हे थोडंसं लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे आणि ही रात्रभर भिजवून आणि पेंडखजूर घेतलेले आहेत मी. अगदी प्रेग्नन्सीत वगैरे तुम्हाला पण छान अशी स्वतःची पण किंवा जी प्रेग्नंट वुमन असेल तिची पण तब्येत अतिशय विनासायास छान राहील अशी एक. आता हे सगळं जिन्नस फूड प्रोसेसरमध्ये आपण काढून घेणार आहोत. ती फळं वगैरे त्या सकट सगळं अगदी काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि अतिशय फाईन अशी थोडंसं पाणी टाकून, जास्त पाणी टाकलं तर बाहेर येईल बरं का पॉटच्या, तर त्यामुळे अंदाजे यात बसत नसेल तर थोडं काढा. आणि जर बसलं तर थोडंसं पाणी टाकून आणि अतिशय फाईन पेस्ट, म्हणजे फुल स्पीडवरती एक जेमतेम कन्सिस्टन्सीवरती टाकून आणि आधी थोड्या स्पीडवर करा हे सगळं चॉप होईस्तोवर, आणि नंतर मात्र फुल स्पीडवरती 2 ते 3 मिनटं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मी लिंबाचा रस आणि काळं मीठ पण याच्यात टाकून घेतलं आहे. याच्यात एक बी होती ती काढून घेतली. थोडंसं हे विसळून घेतलेलं आहे आणि हे पेंडखजूरचं पाणी आपण नंतर टाकूया. याला फर्स्ट चॉप करून घेतलेलं आहे मी. आता याच्यात हे पेंडखजूर भिजलेलं पाणी टाकलेलं आहे आणि आता मात्र मी याला फुल स्पीडवरती फिरवून घेणार आहे. हे बघा कशी मस्त अगदी घट्ट छान सुंदर एकजीव अशी ही पेस्ट झालेली आहे. आता याच्यात हे एका तांब्यात मी काढून घेते आहे. याच्यामध्ये थंडगार पाणी मिसळायचं आहे आणि कलरला घाबरू नका, अतिशय सुंदर लागतं हे, कारण याच्यामध्ये मस्त तुळस, कढीपत्ता याचा एक सुंदरसा ब्लेंड असतो आणि कोथिंबिरीने पण किडनी ड्रेन व्हायला मदत होते. त्यामुळे कोथिंबीर तुम्ही अवश्य टाका. आता उन्हाळ्याची मिळतच नाही आहे आणि मिळाली तर ती अतिशय मरगळलेली मिळती आहे भयानक हीटमुळे. त्यामुळे कोथिंबीर काही मी खूप टाकलेली तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण ती कुठूनही कधी घेतली तरी अगदी निवडेपर्यंत आणि घरी येईपर्यंत भयानक हीट झालेली आहे. त्यामुळे ती काही एवढी दिसत नाही आहे. पण बाकीचं जिन्नस मात्र मला घरातच अवेलेबल होतं आहे. तुळस वगैरे अशी कुठेही भरपूर येते ती गच्चीवरती, त्यामुळे खूप मिळाली आहे मला ती. आता याच्यामध्ये पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि गाळायचं नाही आहे. गाळलं तर ह्याच्यातला चोथा जाईल आणि सर्व शरीराला फायबर्स हे अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी प्या. याच्यामध्ये हवं तितकं पाणी मिसळायचं आहे आणि सगळ्यांनी प्यायचं आहे. अक्षरशः कामकर्त्या पुरुषांनासुद्धा बाहेर जावं लागतं, पण त्याची डेली तब्येत नवऱ्याची आपल्या कशी सांभाळली जाईल चांगल्यापैकी याची प्रत्येक गृहिणीला काळजी असते. सो आता इथून पुढे ही काळजी सोडून द्या. स्वतःची आणि नवऱ्याची किंवा इतरांची सगळ्यांची काळजी घ्यायला राहा आणि त्या काळजीतनं मुक्त व्हा. अतिशय सुंदर अशी ही स्मूदी लागते. तर त्यामुळे ही छान स्मूदी प्या, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच छान छान रेसिपीज तुमच्यासमोर आणत जाईन. सो नमस्कार, भेटूया पुन्हा नव्या रेसिपी.